ते सुद्धा तुमचा मान सन्मान करतील, तुमची सेवा करतील, तुमचे भरण पोषण करतील. अन्यथा ग्रहस्थाश्रमामध्ये सर्वात मोठे अपयश जर कोणते असेल तर तुमच्या मुलाबाळांनी तुमच्या म्हातारपणात तुमचा तिरस्कार केला, तुमचे भरण पोषण केले नाही, तुमचा अवमान केला तर मग तुम्ही कितीही सौंदर्यवान असाल, तुम्ही कितीही संपत्तीवान असाल, कितीही उच्च पदावर उच्च कुळात जन्माला आलेला असाल किंवा उच्च शिक्षित असाल तरी तुमच्या संसारिक जीवनाचा तो पराभव करेल. तो पराभव तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून तुमच्या कुटुंबातील वृद्धांची तुम्ही सेवा करा, बुजुर्गांचा मान सन्मान करून त्यांचे भरण पोषण करा. हा तुमच्या उत्तम होण्याचा मार्ग आहे. बुद्ध आपल्याला म्हणाले की तुम्ही कष्टाळू आहात, कष्टाच्या आणि परिश्रमाच्या बळावर तुम्ही भौतिक साधन सामग्री भौतिक सुख मिळवणार, मिळवलेले सुख उपभोगल्यानंतर अतिरिक्त असणारे सुख तुमच्या बंधू बांधवांना तुम्ही दान करा, वितरित करा, जेणेकरून त्यामुळे तुमच्या आनंदात तुमचे बंधू बांधव आनंदी होतील, सहभागी होतील आणि तुम्ही जर अडचणीत पडलात तर तुम्हाला ते अडचणीतून बाहेर काढण्याकरिता धावून येतील. अन्यथा तुम्ही एकटेपणाने जगत असाल तर तुमच्या आनंदाची तुमच्या बंधू बांधवांना पर्वा राहणार नाही, त्यांना त्याचे मूल्य कळणार नाही. तुम्ही अडचणीत पडलात तर कोणीही तुम्हाला बाहेर काढण्यासाठी धावून येणार नाही. हा सुद्धा संसारिक जीवनाचा पराभव आहे आणि तो पराभव तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून सुद्धा तुम्ही तुमच्या बंधू बांधवांशी नाते कायम ठेवावे, मित्र आणि आपल्या परिचितांशी नाते आपले कायम ठेवावे. हा संसारिक जीवनाच्या उत्तम होण्याचा मार्ग आहे. बुद्ध म्हणाले अणुरेणू समान सुद्धा अकुशल विचार मनामध्ये उत्पन्न होता कामा नये, त्या प्रकारचे कर्म करणे तर फार दूर. योग्य ती कर्तव्य बजावून पत्नी आणि पुत्रांचा सांभाळ करा, संसारिक जीवनाच्या उत्तम मंगलाचा आनंद तुम्हाला मिळेल. गौरवशाली जीवन जगा, स्वतःच्या शारीरिक कर्माची, मनातील विचारांची आणि वचनाची तपासणी करा. तुम्हाला स्वतःला जेव्हा वाटेल की माझे शारीरिक कर्म शुद्ध आहे, माझे मनातील विचार शुद्ध आहेत, माझे वचन शुद्ध आहे, तेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या नजरेत गौरवास पात्र ठराल. त्यामुळे तुमच्या आचरणाचा प्रभाव, तुमच्या विचारांचा आणि तुमच्या व्यवहाराचा प्रभाव इतरांवर पडेल आणि इतर लोक सुद्धा तुमचा गौरव करतील. अशा प्रकारचे गौरवशाली जीवन जगत असताना तुम्हाला नम्रतेने जगले पाहिजे. कधी जर पत्नीची चूक झाली तर पत्नीने नम्रतापूर्वक पतीच्या समोर त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि कधी जर पतीची चूक झाली तर पतीने सुद्धा नम्रतापूर्वक पत्नीच्या समोर चुकीचा स्वीकार केला पाहिजे. ज्यामुळे पती आणि पत्नी तुमचे नाते मैत्रीपूर्ण असेल आणि संसार आनंददायी ठरेल. बुद्ध म्हणाले क्षमाशील बनून वेळोवेळी श्रवणांचे दर्शन करा, भिक्षूंचे दर्शन करा, त्यांच्या समोर धर्मचर्चा करून अधिकाधिक उत्तम मंगलाचा मार्ग तुम्ही स्वीकार करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या संसारिक जीवनाचा आनंद मिळेल. शुद्ध जीवन जगण्यासाठी शरीराला, वाणीला आणि मनाला वश करा, म्हणजे तुम्हाला असाही मार्गाचे दर्शन होईल. आधी सत्याचे दर्शन होईल तर निर्माण गतीने जाण्याची संधी तुम्हाला लाभेल. यामध्ये पती आणि पत्नी दोघांचा समन्वय असू द्या. शेवटी बुद्धास म्हणाले लोकधर्म तुम्हाला पावला पावलावर विचलित करून पाहतील, अशांत करून पाहतील, परंतु लोकधर्मामध्ये जर तुम्ही स्थिर असाल तर तुम्ही विचलित होणार नाही, तुम्ही अशांत होणार नाही. हे लोकधर्म 8 प्रकारचा आहे, ज्यामध्ये लाभ, हानी, यश, अपयश, निंदा, प्रशंसा, सुख आणि दुःख यांचा समावेश होतो. लाभ झाला म्हणून, यश मिळाले म्हणून, प्रशंसा झाली म्हणून किंवा यश सुख लाभ झाला म्हणून भारावून जाऊ नका आणि अहंकारी होऊ नका. भारावून गेला किंवा अहंकारी झाला तर जे मिळाले त्याचा उपभोग तुम्हाला घेता येणार नाही, त्यामध्ये तुम्हाला वाढ म्हणून नसता येणार. समता भावनेने पती आणि पत्नी समन्वयाने त्याचा उपभोग घ्या, त्याला विकसित करा. हानी झाली, अपयश झाले, निंदा झाली किंवा दुःख झाले म्हणून आक्रोश करू नका, खच्ची होऊ नका, आरडाओरडा करू नका. पती आणि पत्नी एकत्र बसून समन्वयाने त्यावर विचार मंथन करा की आपल्या संसारात ही हानी, हे अपयश, हे निंदा, हे दुःख आपल्या वाट्याला का आणि कसं आले, त्याची कारणे मात्र तुमच्या माता-पित्यांना ठाऊक नसतील, तुमच्या बंधू बांधवांना ठाऊक नसतील. पती आणि पत्नी दोघांनी जेव्हा त्याची कारणे शोधली असतील तेव्हा सावधानतापूर्वक असा दृढ निश्चय बाळगा की यापुढे आपल्या संसारात कोणत्याही प्रकारची हानी, अपयश, निंदा किंवा दुःख आपल्या वाट्याला येणार नाही. आणि हा मार्ग बुद्धाच्या संस्काराचे अनुसरण करण्याने तुम्हाला मिळेल. तर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला एक यशस्वी ग्रंथ तुम्हाला तुमच्या
चंद्रावतीवरील स्वामी जन्म घातला. या प्रकारचा संसारिक जीवनाचा आनंद तुम्हाला मिळावा याकरिता एवढ्या मोठ्या संख्येने निर्मळ मनाने तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे. या आशीर्वादाचे मूल्य जाणून तुम्ही योग्य प्रकारे संस्कार करावा, कीर्तन व्हावे, तुम्हाला तुमच्या उत्तम मंगळाचा मार्ग मिळेल. पार्वतीवा मनुष्याच मंगलानि अचिंतयं आपन्नमाना सुखानं ब्रूहि मंगलमुत्तमं असेवनास बालानं पंडितानं सेवना पूजास पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं पतिरुपदेश वासोच उक्तेच गतपुण्यता अत्तसम्माकणीभिच एतं मंगलमुत्तमं बाहुसचन्द्रसिंहपञ्च विनयोच सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा एतं मंगलमुत्तमं माता पितु उपज्ञानं उत्तराश्च संगहो अनाकुलाच सम्मन्ता एतं मंगलमुत्तमं दानं च ब्रह्मचर्या च ज्ञातदानं च संगहो अनवद्यानि कर्माणि एतं मंगलमुत्तमं अरति वीरति पापा मज्जपानाच संयमो अपमादोषधम्मेषु एतं मंगलमुत्तमं द्वारोच निवातोच सन्तुष्टि जगन्यता कालेन ब्रह्मश्रवणं एतं मंगलमुत्तमं हन्तीच सोवचस्सदा समनानन्दरसरं कालेन धम्मसागच्छा एतं मंगलमुत्तमं तपोच ब्रह्मचर्यं च अरियसत्सानदर्शनं निब्बानसच्चिक्रिया च एतं मंगलमुत्तमं पुट्टस्य लोकधम्मेहि चित्तं यस्य न कम्पति अशोकं विरजं क्षेमं एतं मंगलमुत्तमं एतादृशानि गतवानं सप्तमपराजिता सप्तशुद्धिं गच्छन्ति तं तेषां मंगलमुत्तमन्ति. उभे राहा, एकमेकांच्या समोर असं उभे राहा. हार द्या त्यांच्या म्हणा दोघं. नक्ति मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं एकेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्. वाघमारे साहेब थांबा तो. नक्ति मे शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरं एकेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्. नक्ति मे शरणं अन्यं संगो मे शरणं वरं एकेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्. सद्वितीयो विवर्धन्तु सप्तरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुः
साधु। पब्लिककडे हात जोडून दोघे जवळजवळ उभे राहा. साधु। उलटा खाली बसून वंदन करा बघा लोकांनी सगळं उतांग महादेव.